विद्यार्थ्यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी माफी मागण्याची गरज नाही, संसदेमध्ये येऊन बोलण्याची अमित शहांची हिंमत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली राहुल गांधींची भेट. विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला नाही, जबरदस्तीनं गुंड पाठवून माफी मागायला लावली जाते, असाही घणाघात. सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया अहिर. राहुल गांधींसोबत 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवल्यानंतर सुद्धा माझी हॅरासमेंट. 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया अहिरचा आरोप. देशाचे गृहमंत्री अमित शहा तोंड लपवत आहेत कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. शहांच्या संसदेमधल्या गैरहजेरीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा. लोकशाहीमध्ये व्हीपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर. शिंदे सेनेचे सर्व आमदार अपात्र होतील. संजय राऊतांचा दावा. तर आम्ही जे काही केलं ते कायद्यानुसारच. राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये विलास गुले हत्याकांड प्रकरण तापलं. खासदार पुत्राच्या अटकेसाठी आमरण उपोषण सुरू. खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेच्या अटकेची मागणी. मी पवार राहुल गांधींना पत्र पाठवलं. 24 तास वाट पाहू. 24 तासानंतर त्यावर ऍक्शन घेतली जाईल. संजय काकडेंचा पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळांना इशारा. काँग्रेसच्या गुंगी गुडिया पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड. हर्षवर्धन सपकाळांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. गुंगी गुडियावरील ट्विटवरून रुपाली ठोंबरेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका. राऊतांसारखं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं बरं. अमृता फडणवीसांची राऊतांवर टीका. फडणवीस शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटलं असतं. संजय राऊतांनी केली होती टीका. सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेनंतर परळीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. हर्षवर्धन सपकाळेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमेचं दहन. आपण सेवक आहोत, मालक नाही. शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र. मालक बनाल तर पुढील निवडणुकीमध्ये 9-2-11 व्हाल. केडीएमसीमधील पक्षातील नगरसेवकांना शिंदेंचं मार्गदर्शन. तोफे टीकेनंतर अखेर पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे. गेल्या 5 दिवसांमध्ये 2 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ. आलिशान गाड्यांच्या पाठोपाठ महापौर बंगल्याच्या वादानंतर टेंडर मागे. माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधातील आरोपांप्रकरणी उद्या निकाल दिला जाणार. 2 दिवसानंतर पुन्हा ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. सून गिरिजा राऊत यांच्याकडून राऊत कुटुंबियांवर छळाचे आरोप. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या मुद्द्यावरून चर्चा करू. उदय सामंत यांचं वक्तव्य. विखेंशी चर्चा करू. गरज पडल्यास शिंदे आणि फडणवीसांशी चर्चा करू. उदय सामंतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरे गावात मुक्कामी. कोल्हापूरमधून कारने थेट दरे गावाकडे रवाना. राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. विधानभवन कॅन्टीन प्रकरणी एफडीएच्या धाडीविषयी सविस्तर माहिती मागवली आहे. विधानसभा सभापती राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. धाडीमध्ये काय निष्पन्न झालं याचाही अहवाल मागवला. अहवाल पाहून पुढील बाबींचा विचार केला जाईल. नार्वेकरांची प्रतिक्रिया. माडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीनं गती द्या. सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करणार. पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे, इंगळेसह सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. रायगड जिल्ह्यामधील महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था. बस डेपोमध्ये 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे. बस चालकांची बस चालवताना मोठी कसरत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे प्रवाशांनाही त्रास. धुळ्यामधील प्रकाश टॉकीज चौकामध्ये 15 फूट रुंद खड्डा पडल्याची घटना. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची मोठी कसरत. गटाराच्या कामानंतर रस्ता न दुरुस्त केल्यामुळे 15 फूट रुंद खड्डा पडला. भूमिगत गटार योजनेमुळे धुळे शहरातील रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. लहान मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये ही वाढ. खोदकामानंतर खड्डे योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्यानं हायकोर्टाचा दणका. तारखेला न आल्यामुळे सत्र न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं. आकाश पुरोहित आज मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करला. डोंबिवली स्टेशनवर रिक्षाचालकांच्या मनमानीच्या विरोधात प्रवासी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचं आश्वासन. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.
पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावर वाहतूक कोंडीवरून 2 वाहन चालकांमध्ये वाद. सीएनजी पंपाबाहेरील रांगेमुळे झालेल्या कोंडीतून वाद वाढत हाणामारीपर्यंत पोहोचला. इचलकरंजीमधल्या वेताळपेठ परिसरामध्ये भुयारी गटार कामादरम्यान जुनी गटार लाईन फुटली. दूषित सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र. गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यामधल्या बांडिया नदीवरील कोठी कोरणार पूल मुसळधार पावसामुळे खचला. अवघ्या 3 वर्षांपूर्वी 4 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल खचल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारा बारवी धरण 95% भरलं. धरण पूर्ण भरण्यापूर्वीच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी पातळी वाढल्यास दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. धरणातून 4000 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ. आडोळ प्रकल्पामधील जलसाठा 21.58% पोहोचला. रिसोड शहरासह 8 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सर्व तलाव बंधारे 100% भरले. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. साताऱ्याच्या खटावमधील येरळवाडी मध्यम प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा. मात्र धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा. रायगडच्या महाडमधील कोथुर्डे धरण भरलं. मात्र भीमनगर परिसरामध्ये अद्यापही 1 दिवसाआड पाणीपुरवठा. संतप्त महिलांची महाड पालिकेमध्ये जाऊन मुख्याधिकाऱ्यांना विचारणा. मुंबईतील बोरिवली पोलिसांकडून हरवलेले आणि चोरीला गेलेले 130 मोबाईल शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द. तांत्रिक तपासाच्या मदतीने ही कारवाई. मोबाईल हरवल्यास त्वरित CIR पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन पोलीस उपायुक्तांचं आहे. येरवाडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा कारागृहाबाहेर फटाके वाजवून वाढदिवस साजरा. येरवाडा कारागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. शंकर भालके या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. जालना जिल्ह्यामध्ये एफडीएकडून प्रतिबंधित गुटखा पान मसाल्यावर 2 स्वतंत्र कारवाया. जाफराबाद आणि कदीम जालना परिसरामध्ये छापेमारी. प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याचा साठा जप्त. एकूण 10,34,866चा मुद्देमाल जप्त. दोन्ही छापेमारी प्रकरणामध्ये आरोपींसह सप्लायर कंपन्यांवर गुन्हे दाखल. अकोला शिक्षक बदली घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई. चौकशीमध्ये 136 शिक्षक दोषी आढळले. 33 शिक्षक निलंबित तर 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखली. उर्वरित दोषी शिक्षकांवर ही कारवाईची शक्यता. शिक्षक बदली घोटाळ्यामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ. मुळशीच्या गोटवडे फाट्याजवळ सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करत आंदोलन. आमदार शंकर मांडेकर यांनी काँग्रेसवर टीका करत महिलांचा अवमान सहन करणार नसल्याचा दिला इशारा. धाराशिव जिल्ह्यामध्ये निविष्ठा पाठपातील अनियमिततेप्रकरणी 15 कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या आदेशानंतर विभागीय चौकशीचे निर्देश. इचलकरंजीमधील अमर कोरवी हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरांची तोडफोड केल्यानं वेताळपेठ परिसरामध्ये तणाव निर्माण. मुंबईतल्या चारकोप गोराई पुलावर टँकर उलटला. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पोलीस आणि वाहतूक विभागानं घटनास्थळी धाव घेत टँकर हटवला. अमरावतीच्या सावर्डीजवळ भीषण अपघात. चालकासह 3घांचा मृत्यू. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना अपघात. भरधाव ट्रकनं कामगारांना चिरडलं. 4घांचा मृत्यू. जळगावच्या नशिराबाद टोलनाक्याजवळ अपघातामध्ये 27 वर्षीय सोनू बागलेचा मृत्यू. पिकअप वाहनाच्या टपावरून पडलेल्या तरुणाला दुसऱ्या वाहनानं चिरडल्याची प्राथमिक माहिती. नालासोपारा पुरममधील वाकणपाडा आणि धानीबाग परिसरामधील खड्डे आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिक संतप्त नागरिकांकडून रस्त्यावर पाण्यामध्ये बसून आंदोलन. 7 दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे. परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या झडपी सदस्या कोमल पारवेंचं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध. राजकीय हस्तक्षेप असल्याचा कोमल पारवेंचा आरोप. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याविरोधात कोमल पारवेंची हायकोर्टात धाव.